नगरमधील भिंगार येथे आयोजित श्री शिव महापुराण कथा कार्यक्रमामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले। भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्रमंडळाच्या वतीनं श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्म रक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। यावेळी महेश झोडगे, हरिभक्त परायण अमित धाडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील माझा विजय हा हिंदू धर्मामुळे झालाय। 2 वर्षापूर्वी राहुरी तालुक्यात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला। त्यावेळी मी मतांचं राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम केलं। राजकारणापेक्षा हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि तो वाढविण्यासाठी सर्वांनी काम करावं। धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असतात, त्या माध्यमातून धार्मिकता जोपासली जाते। राज्यातील महायुती सरकार हे महाराजांच्या धार्मिकतेच्या प्रचार आणि प्रसारामुळे आलंय। हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेचं आयोजन केलं असल्यामुळेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हिंदू धर्म वाढीसाठी काम करीत आहोत। आता माझ्यावर मोठी जबाबदारी पडली असून मी ती नक्कीच पार पाडेल असं ते म्हणाले। माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे असे महेश भाऊ झोडगे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळ आणि 2 वर्षापासून या कथेचा कार्यक्रम होतोय आणि अतिशय सुंदर अतिशय आनंदाने सोहळा करण्याचं काम होतंय। असे हरिभक्त परायण समाधान महाराज आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्वच त्या ठिकाणी भक्तगण भाविकगण बंधू आणि भगिनींनो, आज मला हा धर्मरक्षक पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सर्वच धाडगे महाराज असतील, महेशजी मित्रमंडळ असतील आणि आपण समोर असणारे सर्व भक्तगण असतील, त्यांना मनापासून सर्वांना धन्यवाद देतो। तर आता काय मी एवढं मोठं काय मला असं वाटतं काम काय केलं नाही, परंतु आपल्याला सगळ्याला माहिती का कालची जी काही निवडणूक झाली ते निवडणुकीमध्ये माझा जो काही विजय झाला तो केवळ आणि केवळ आपण हिंदूमुळेच खरं वाचायचा। आता मला विजय निश्चितपणे त्या ठिकाणी झाला आणि ज्या दिवशी महाराज माझा निकाल लागला, पहिली पत्रकारांनी मीडियाने माझी बाईट घेतल्यानंतर मला विचारलं आता तुमचा विजय कोणामुळे झाला। त्यांना एकच सांगितलं की माझा फक्त विजय हिंदूमुळेच त्या ठिकाणी झाला आणि पाहायला मिळण्याचं काम 100% त्यामध्ये होत आहे। त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का आपण 2 वर्षापूर्वी आता उल्लेख केला काय कर्डिले साहेब भोळाचा प्रकार असताना उमरेचा प्रकार असेल किंवा नागरदेवळाचा प्रकार असेल, ह्या 2 वर्षापूर्वी ह्या प्रकरणामध्ये मी ज्या वेळेला भाग घेतला, मी ज्या वेळेला पुढाकार घेतला त्या वेळेला मला सगळेजण सांगत होते का कर्डिले साहेब आपण आता राजकारण करतो आणि राजकारण करीत असताना तुम्हाला आता जर कदाचित उद्या राजकारणामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आता तुम्हाला ही भूमिका घेऊन तुम्हाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये निश्चितपणे तोटा होण्याचं काम होणार आहे। परंतु मी त्यांना एका शब्दामध्ये सांगितलं, मला राजकारणापेक्षा आमदार होण्यापेक्षा मला सगळ्यामध्ये महत्वाचा असेल तर त्या ठिकाणी धर्म आपल्याला टिकला पाहिजे हाच विचार करून तुम्हाला सांगतो का मी पुढाकार घेण्याचं काम केलं। मला आमदार होण्यापेक्षा मला एकच त्या ठिकाणी हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म वाढला पाहिजे
आणि हिंदू धर्म त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये एकत्र येण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं पाहिजे. आज असं जसं आता महाराजांनी आता कीर्तनाच्या माध्यमातून उल्लेख केला सांगितलं आणि महाराज आज महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीचं सरकार आलंय ते केवळ तुमच्या राज्यातल्या सगळ्याच महाराज मंडळाच्या कृपेने आणि आशीर्वादाने 100% येण्याचं काम झालंय. तर आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता ज्या ज्या ठिकाणी आपण धर्माचं काम करता त्यावेळेला आपण जरी कदाचित जाहीर काही गोष्टी तुम्हाला जरी बोलता आल्या नाही सांगता आल्या नाही परंतु तुम्ही एकच सांगता आम्ही धर्माचा प्रचार करतो, आम्ही काही कोणत्या पक्षाचा करीत नाही, आमच्या पार्टीचा करण्याचं काम करीत नाही. ही भूमिका खरं वास्तविक पाहता आपण सगळ्या महाराज मंडळींनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठं जे काही यश मिळाले त्यामध्ये मोठं योगदान तुमचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आणि आज आपण पाहतो काही एवढं मोठं कथेचं काम होतं, एवढे मोठ्या संख्येने आपले जे काय आपण पाहतो जे आता भक्तगण भाविकगण जमतात म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी वाणीमध्ये किती मोठी शक्ती किती मोठी ताकद आहे ही याच्यावरूनच सिद्ध होण्याचं काम निश्चितपणे होतं. आमच्या सारख्याने राजकीय पुढाऱ्याने किती रुपयाचा जरी कदाचित एखाद्या गावाला विकासाच्या कामाला निधी दिला, किती जरी कदाचित आम्ही काही करण्याचा जरी प्रयत्न केला तर एवढा समाज आणण्यासाठी आम्हाला 1 कोटी रुपये खर्च करावा लागला असता तरच एवढा मोठा समाज आपल्याला यायला लागला असता. आणि एवढा मोठा समाज येत असताना मी एकच सांगतो का तुम्हाला सांगतो का इथं 100 ते 200 पोलीस उभा करावं लागले असते. परंतु आता एवढा समाज एकही तुम्हाला पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याला इथं उभा राहण्याची काय आवश्यकता नाही. एवढी मोठी शक्ती एवढी मोठी ताकद तुमच्या वाणीमध्ये पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे. कारण मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं का त्याचा कार्यक्रम ठेवला त्याच वेळेला आम्हाला येण्याची आपण त्या ठिकाणी आल्यानंतर इथं माझा सन्मान केला, सत्कार केला आणि ही सभामंडप जरी देत असेल तर माझं आमचं काही कुठल्या प्रकारचं योगदान नाही. केवळ तुम्हाला सांगतो का तुमच्या कृपेने आशीर्वादाने ही गोष्ट घडण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होत आहे. आणि इथून पुढे आता ही काळाची गरज झालेली कारण महाराजाला ही क्षेत्र हातात घेण्याची गरज का पडली तर आपण इथून पुढे आपल्यामध्ये काही थोडेफार मतभेद असू द्या परंतु हिंदूसाठी मात्र प्रत्येक व्यक्तीने एकत्र येण्याची भूमिका बजावण्याचं काम करावं ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. तर आता इथून पुढे आपल्याला याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आणि आपण त्या गोष्टीचा बारकाईने प्रत्येक जणांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. राजकारण आपण कोणी काही करावं परंतु हिंदूच्या मुद्द्यावर मात्र सगळ्यांनी एकत्र येण्याची भूमिका बजावण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि आज ते जर केलं तरी तुम्हाला सांगतो काय आपल्याला उद्याचं भविष्य आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं करण्याचं काम झालं पाहिजे. आणि हा भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा हा हिंदू झाला पाहिजे ही अपेक्षा आपल्याला या निमित्ताने खऱ्या वास्तवात संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. आणि महेश भवानी त्यांच्या मित्रमंडळाला मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण एवढा मोठा कार्यक्रम घडवता आणि घडवत असताना कुठल्याच प्रकारची कोणाकडूनच कुठली अपेक्षा न करता एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहायला मिळण्याचं काम मला असं वाटतं आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे. आणि महाराजांनी एक सांगितलं आता कथेतून तुम्ही काही जरी कदाचित काही करता जरी आलं नाही परंतु कमीत कमी कथेतून धर्माचं काम करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे या अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. आणि मला जो काय आता धर्मरक्षकाचा जो पुरस्कार दिलाय त्याबद्दल आपल्या सगळ्याच त्या ठिकाणी महेश धोडगे मित्रमंडळ असतील, आमचे धाडगे महाराज असतील, आमचे पोळ महाराज असतील आणि महाराजाच्या उपस्थितीमध्ये महाराजाच्या हस्ते त्या ठिकाणी हा पुरस्कार दिलाय. मी माझं स्वतःचं महाराज भाग्य नक्की निश्चितपणे समजण्याचं काम करतोय. कारण आता आपल्याला माहिती आज पुरस्कार मिळाल्यानंतर आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी निश्चितपणे येऊन पडण्याचं काम झालेलं आहे. आणि त्याची काही तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कुठली गोष्ट जर कदाचित हिंदूच्या बाबतीत जर गरज पडली तर फक्त मला हात द्या. त्या हाताला वाहू देण्याचं काम 100% करण्याचं काम मी करेल. याची अजिबात चिंता करण्याचं काम काय कोणी करू नका. कुठल्याही प्रकारचं कोणी घाबरू नका. कुठलाही विचार कुठला करू नका. परंतु हिंदू हा समाज वाढला पाहिजे, टिकला पाहिजे हेच अपेक्षा आपल्याकडून या निमित्ताने खऱ्या अर्थाने करण्याचं काम करतो. आणि मला परत एकदा हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सगळ्याच नेते मंडळीला, भक्तगणाला, भाविकगणाला मनापासून धन्यवाद देतो. आणि महाराज तुमचे लाख लाख आभार मानण्याचं काम निश्चितपणे करतो.
ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.